मराठा जोडो अभियान अंतर्गत निघालेल्या जिजाऊ रथयात्रेचे मिरजे जंगी स्वागत. मातंग समाजातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यावर फुलांची उधळण. मराठा सेवा संघामार्फत आयोजित मराठा अभियानाअंतर्गत जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर 6000 किलोमीटरचा प्रवास 45 दिवसांमध्ये पूर्ण करून 1 मे 2025 रोजी लाल महाल पुणे येथे सांगता समारंभ होणार आहे. ही यात्रा आज दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी अंकली मार्गे मिरजे दाखल झाली. या मिरजेत रथयात्रेचे मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई, सांगली जिल्ह्यातील मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचे जंगी स्वागत केले. वाहनांचा ताफा यावेळी मराठा महासंघाचा रथयात्रेच्या मागे पाहायला मिळाला. युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रथयात्रेला शुभेच्छा दिल्या. मातंग समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फुलांची उधळण करून जंगी स्वागत करण्यात आलं. आणि यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई, दादासाहेब पाटील, तानाजी भोसले, संतोष माने, विजय धुमाळ, मदन तांबडे, सौ नीना देसाई, वैशाली भोसले, संतोष घाणेकर, बाळासाहेब पाटील, अशोकराव शिंदे, अमरसिंह पाटील, अभिजित शिंदे, देवजी पाटील, अमृतराव सूर्यवंशी, धनंजय भिसे, युवराज शिंदे, संजय देसाई, डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव जाधव, अभिजित भोसले, सुरेश देशमुख, शंकर परदेशी, बेडकचे सरपंच उमेश पाटील, संभाजीराजे पाटील, दिलीप बोरसे, योगेंद्र थोरात, अभिजित हारगे, प्रसाद माधवेकर आणि अत्तर नायकवाडी, विराज कोकणे हे उपस्थित होते. मिरज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या महापुरुषांना अभिवादन करून ही यात्रा पुढे सांगलीकडे रवाना झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.